हे बघा आता मी सकाळी ह्याच गाडीत हे ड्रायव्हर साहेब होते आणि यांनी आम्हाला आज इथं स्टेटला आणलं बघा शिबिरसाठी आणि नंतर घेऊन आम्हाला चाललेत बघा. आणि याच्या आधी पूर्वी पण त्यांनी आमचे 1-2 ट्रिपा मारलेल्या आहेत, तर तेच आपल्याला सविस्तर सांगतील. साहेब आपलं नाव काय म्हणले? राजेश. माझं नाव राजेश अवताडे. हो. तुम्ही आतापर्यंत तुमच्या किती ट्रिपा झाल्या बरे आमच्या दिव्यांगांच्या? तुमची निदान मला 5 वर्ष तुमची ट्रिपा करते मी. मोजून 5 वर्ष झाली. मोजून 5 वर्ष तुम्ही आपली दिव्यांगांची ट्रिप करता प्रत्येक शिबिरला? हो, प्रत्येक शिबिरला ड्रायव्हर आणि माझी गाडी राहते तुम्हाला. आज मग तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला म्हणजे हे ट्रिप करायचं तुम्हाला काय अनुभव आले, कसं वाटलं? मला खूप चांगलं वाटलं. तुमचे लोक चांगले आहेत. आम्हाला त्रास होत नाही, काही होत नाही. ती गाडी टायमिंगला आणतो आम्ही, टायमिंगला तुम्हाला सोडतो. आज मी नावरामध्ये गेलो, तुम्हाला नावरामध्ये पिकअप केला, खेळला गेलो, खेळून परत आलो आणि आता परत रोडला चालू आहे. बघा हे ड्रायव्हर साहेब आहेत बघा, हे 2-4 ट्रिपा त्यांनी मारल्या बघा. 5 वर्षापासून हे काम करतात आणि हे अजिबात तक्त करत नाहीत. व्यवस्थित प्रत्येक पॅसेंजरला सावकाश उतरणे, सावकाश चढणे, उतरणे, स्टॉपला थांबणं, हे अगदी म्हणजे काळजीपूर्वक काम करतात. आणि त्यामुळे बरेचसे आमच्या दिव्यांग बांधवांची यांची चांगली ओळख झालेली आहे. त्यामुळे हीच गाडी दरवर्षी मिळते बघा या लोकांना. फुल सपोर्ट आहे तुम्हाला. फुल सपोर्ट आहे त्यांचा. आणि याशिवाय परत ते आम्हाला ते मध्ये आपण याला गेलो होतो कुठं उज्जैन. उज्जैनचा अनुभव कसं काय वाटला तुम्हाला? 1 नंबर. तुमचं नियोजन मामा, केंद्रीय मामा, तुमचं नियोजन 1 नंबर झालेलं आहे. 1 नंबर उज्जैनच्या ट्रिप. मला नेलं असं वाटलं पण नाही आपण उज्जैन कधी आलो म्हणून. 4 ट्रिपा मारल्या उज्जैनच्या आम्ही. पण हसत खेळत गेलो, हसत खेळत आलो. आणि तुम्ही आणि पॅसेंजरला म्हणजे जे वारकरी आहेत त्यांना पण अजिबात तकलीफ झाली नाही. प्रत्येक ठिकाणी कुठं मस्त तिथं तुम्ही गाडी थांबवली आणि तुम्ही त्यांची संपूर्ण काळजी घेतली. तर म्हणजे 2 दिवस आम्हाला कसे गेले असं वाटलं पण नाही. खरोखर म्हणजे ते एक ट्रिप अनुभव सारखी ट्रिप आहे उज्जैनची. ते माऊली आबा कट्टेच्या कृपेमुळे ती ट्रिप झाली बा. देवाची कलाम देवाची उज्जैनला ड्रायव्हिंग. ते म्हणजे तुमचं म्हणजे बरेचस म्हणजे आता तुम्हाला जे कोरेकर पाटील हे आपले ते पण तुमचे चांगले ओळखीचे झाले. आणि हे पण आमचे अध्यक्ष साहेब यांचे हे पण चांगलं मार्गदर्शन करतात. त्यामुळे सगळं व्यवस्थित झालं. बेंद्रे काकाचं काय म्हणलंय? तुमचं आहे ना काका 1 नंबर स्वभाव आहे माहिती आहे का. तुमच्यामुळे माणसं जुळल्या गेले माहिती आहे का. जुळल्या गेले आणि कार्यक्रम राहू द्या, तुमचं नाव घेतलं की लगेच माणसं येणार. प्रेम वाढतं. प्रेम वाढतं आणि सगळी माणसं प्रेमाची आहेत. आज जेवण चांगलं होतं, सगळ्या गोष्टी भरपूर होत्या. तुम्ही नियोजन भारी केले. नियोजन चांगलं झालं. आणि नियोजन म्हणजे तरटे महाराजांची कृपा आहे, कारण तेच दरवर्षी ते नियोजन म्हणजे आखतात. त्या पद्धतीने आपण काय चालायचं. तुम्हाला बेंद्रे काका लई उल्हास आहे ट्रिप यांचा? नाही, ट्रिपला म्हणजे असं हसून खेळून जरा मजा वाटते. चांगलं नाव आहे बरं का. तुमचं नाव होणार नाही का. तुम्ही चांगला इंटरेस्ट घेताय ट्रिपमध्ये. सगळ्याला आणणं, सगळ्याला सोडणं, सगळ्यांचे सामान व्यवस्थित ठेवणं, त्यांना उतरून देणं, म्हणजे त्यांची काळजी घेणं. हे पण मी तरी अपंग असो तरी पण मी थोडंफार त्यांना मदत करतोच. मदत मी 5 दिवस मदत केली. 1 नंबर आहे काका. तुमचा स्वभाव चांगला आहे. आणि परत सगळ्यांना तुम्ही जे आपल्या आज मार्गदर्शन हवं ते सगळ्यांना भेटून दिल्या तुम्ही. प्रत्येकाला भेटून दिला. कोणाला सायकल, कोणाला हे ते सगळं प्रत्येकाचं त्यांना नेऊन त्यांचे व्हिडिओ काढून त्यांना संपूर्ण मार्गदर्शन केलं मी. आपलं असंच प्रेम राहू दे सगळ्यावर. नाही प्रेम तर राहणारच आपला. आता तुम्ही आता 5 वर्ष झाले आमच्या ट्रिपा करतात, त्यामुळे प्रेम तर आहेच आमचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता परत आता एक लवकरच आता तुम्हाला एक ट्रिप देणार आहे मी. आम्हाला जायचं जरा म्हणजे कोकणमध्ये. तर तुमची 17 सीटची गाडी आहे वाटतं. तर त्या गाडीसाठी तुम्हाला सांगणार आहे मी फोन करून. तुमचा नंबर घेतलेला आहे. धन्यवाद साहेब. जय हरी, जय हरी, जय हरी, जय हरी, जय हरी, जय रामकृष्ण हरी. हे बघा आमचे सगळे आता दिव्यांग बांधव सगळे मजेत बसलेत बघा. वा 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 वा. ये बाय केला. वा 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 बाय केला सगळे. वा 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 वा. हे बघा आज आता आम्ही सकाळी आलो होतो बघा याला खेड. तिथं आज दिव्यांग सशस्त्रीकरणाचं शिबिर होतं. दिव्यांगाला मोफत आधी त्यांनी कॅलिपर, हात, पायी आणि पुढं त्यांनी चेबडी असं त्यांनी दिलं बघा. सगळं वाटप केलं. तर हे बघा आमचे तळेगाव, नावरा, आंबळे अशी ह्या रोडचे बरेचसे, शिक्रापूर या अशा बरेच ठिकाणचे लोक बघा आज इथं
आली होती बघा आणि त्यांसाठी सेपरेट आज गाडी केली होती आणि त्या गाडीत सर्व आता आम्ही काम उरकून आता हे निघालोय बघा आता. तर बाबा आपण कुठून आले? तळेगावहून आले. काय नाव आपलं? राजू मांढरे. हा तुमचं झालं का तुम्हाला हे तुमचं म्हणजे काय कॅरिपर पाय होतं ना? हा काठ्या मिळाल्या. बरं बाळ तो कुठून आला? नाव काय तुझं? हा शंभू. आडनाव शंभू. बरं ठीक आहे त्याला बरं चालतंय. तू झालं का तुझं व्यवस्थित झालं काम? झालं धन्यवाद. तुम्ही कुठून आले? तळेगाव डमडरे. तळेगाव डमडरे. काय नाव आपलं? साहेबराव शंकरराव भुजबळ. भुजबळ. हा म्हणजे आमचे अध्यक्ष भुजबळ साहेबांचेच जवळचे. बरं बरं. काय तुमचं काय पायी पायाचं होतं मिळालं तुम्हाला व्यवस्थित? धन्यवाद. हे बघा हे आमचे काय नाव काय सांगा म्हणलं तुमचं? बैरण. हे बघा आमचे जोडीदार होते चांगले होते पण आता अचानक त्यांना पण झालं आणि मला पण माहित नाही आणि माझं झालं त्यांना माहित नाही. म्हणजे माझं एक गाठीभेटी झाल्या. हा याच्यामुळे गाठीभेटी झाल्या बघा आमच्या आणि त्यांना 9 महिन्यापूर्वी झालं मला पण 9 महिन्यापूर्वी झालं. त्यामुळे फाउंडेशनमुळे गाठीभेटी व्यवस्थित पडल्या. हा धन्यवाद धन्यवाद. हे बघा हे सगळे आता हे तुमचं कोणतं गाव म्हणले? माझं हा तळेगाव डमडेरे. तळेगाव. सगळे तळेगावचे पुढे लोक माझे सगळे डमडरे. काय आडनाव? डमडेरे. डमडरेच. वा वा आपले म्हणजे भुजबळ साहेबांच्या गावचे. हा हे तर आमचे शेजारचे आहेत. हा हे आमच्या गावचे. तुम्ही कुठून आला? तळेगाव डमडरे. सगळे तळेगावचे लोक आहेत. तळेगावचे बरेचसे लोक आहेत. हे आमचे गावले हे आमचे गाववाले आहेत. हे बेंद्रे आहेत. हे आमचे गाववालेचे आहेत. तर हे कुठून आला आपण? आम्ही निर्वीचे. हा सकाळी भेट झाली निर्वीचे. काय नाव काय म्हणले आपलं? शेख. तुमचं काय होतं? पायी का हातचा होतं? कानाचं मशीन. कानाचं मशीन होतं. मिळालं का? झालं का? ओके काम. वा वा एकदम छान काम झालं. हा बरेचसे लोक म्हणजे कानाची बरीचशी लोक होती सगळ्यांना मिळालंय. आपण कुठून आला? इनामगाव. हा आता तुम्ही जाणार कसं आता नावऱ्यातून? 2 व्हीलर आणलेली. हा नावऱ्या म्हणून ठेवली. काय भेटलं तुम्हाला? कुबड्या भेटल्या. जोडीदार आहे कोण का तुम्ही एकटेच होते? जोडीदार आणला होता. जोडीदार आणले बरोबर. जोडीदार आणला. वा वा. तर हे आमचे अध्यक्ष आहेत बघा शिरूर प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत बघा हे रामदास भुजबळ. तर हे पण आधी उपस्थित आहे आणि प्रत्येक कामाला हे यांचा पुढाकार असतो आणि हे व्यवस्थित सगळ्या माणसांचं आणणं नेणं हे अगदी व्यवस्थित पार पाडतात बघा. धन्यवाद. नमस्ते. बघा हे आमचे हिवरे साहेब आहेत बघा. हे म्हणजे हा हिवरे साहेब. तर हे म्हणजे नावरेमध्ये आहेत पण हे संपूर्ण अगदी दिव्यांगाची पूर्ण काळजी घेतात आणि कुणाचं काय अप्लिकेशन करायचं असेल तर कुणाचं काय करायचं अशी बरीचशी दिव्यांग लोकांची ऑनलाईनची पण कामं करतात आणि प्रत्येक माणसाचं काय आता समजा ते पतसंस्था आहे तर पतसंस्थेचं पण मार्गदर्शन करतात आणि यांच्याच कृपेमुळे पतसंस्था आपली चालू झाली आणि यांचं भरपूर मार्गदर्शन आहे पतसंस्थेसाठी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बोला तुम्ही बोला साहेब. काय तुमचं म्हणजे कसं काय? आज स्पार्क मिंदा फाउंडेशनच्या वतीनं हे गेल्या 2016 पासून या संस्थेकडून आपल्याला शिरूर तालुक्यातील बऱ्याचशा दिव्यांगांना कृत्रिम अवयव त्याच्यामध्ये जे पूर्व पद्धतीचा फूट असेल किंवा हात असेल, कॅलिबर असतील, व्हीलचेअर असतील, कानाचे मशीन असतील आणि स्पार्क मिंदाने आता पुढच्या वर्षी जी उणी होती जे ब्लाइंड स्टिक कमी येतं ते पुढच्या देण्याचे आश्वासन पण दिलेलं आहे आणि याचा लाभ पूर्ण तालुक्यातील लोकांचा 2016 पासून सर्व दिव्यांगांना होत आहे. धन्यवाद साहेब. तुम्ही कुठून आला? नावरेचे. तुम्ही काय नाव काय? मारवे. मारणे. हा नावरेचे मारणे. तुमचं काय म्हणजे हे काय प्रॉब्लेम काय होता तुमचा? पायी. हा पायी केलं. मिळालं का तुम्हाला? व्यवस्थित सुट झालं. धन्यवाद. तर हे बघा आमचे शिरूर तालुका उपाध्यक्ष तरटे साहेब यांचं तर इतकं मोलाचं काम आहे. ह्या प्रत्येक कामाला हे पुढं असतं बघा आणि प्रत्येक गोष्टीत यांच्याशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही. कारण सकाळी आज म्हणजे अनुभव माझा असा मला 5 वाजता फोन यांचा. 5 वाजता सगळ्या काम लोकांना त्यांनी जागं केलं. उठा 7ला गाडी म्हणजे बघा त्यांना काळजी किती.
प्रत्येकाला फोन करणं हे करणं म्हणजे सोपं काम नाही. आणि नियोजन करणं हे सगळं काम ते करतात बघा. खरं त्यांना म्हणजे त्यांचे मी धन्यवाद मानतो. संस्थेचे चेअरमन आहे आणि याशिवाय सोसायटी प्रहार संघ आणि सोसायटीचे चेअरमन आहेत बघा ते. पण ते पण आज हा बोला सर साहेब बोला. आज प्रहार दिव्यांग क्रांती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था गणेगाव दुमालाच्या वतीने सर्व संचालकाच्या वतीने आणि महेंद्र निंबाळकर यांनी स्पार्क मेंढा फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांशी पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून शिरूर तालुक्यातील आज ह्या गाडीत 50 लोक आहेत आणि दुसरी शिरूरची गाडी कवठेयाम आहे त्यात 50 लोक आहेत. असे 100 लोकांना शिरूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग साहित्य भेटलेले आहेत. आज त्या 13 तारखेला चेकअप केलं होतं. नावरेश, तळेगाव, डमडरे, कवठेयाम आणि शिरूरला चेकअप केलं होतं. तर आज इथं त्यांचं जे वर्कशॉप आहे चांडोली फाट्यावर स्पार्क मेंढा फाउंडेशनचं तिथं सगळं कॅलिपर्स, कुबड्या, व्हीलचेअर, त्यामुळे वॉकर, बरेच जणांचे जवळजवळ 12 जणांना कृत्रिम पाय बसवण्यात आले, 3 जणांना कृत्रिम हात बसवण्यात आले, त्यानंतर 5 जणांना कॅलिपर्स देण्यात आलेले आहेत. असे अनेक दिव्यांग सक्षम करण्याचं काम स्पार्क मेंढा फाउंडेशनच्या माध्यमातून होत असते. आणि त्यासाठी आमच्या दिव्यांग पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. त्यानंतर तळेगावचे अध्यक्ष आहेत अविनाश साडव साहेब, त्यानंतर पतसंस्थेचे संस्थापक तुषार हिरवे आहेत, अध्यक्ष रामदास भाऊ भुजबळ आहेत, त्यानंतर हे आमचे सगळे सहकारी आहेत. सगळ्या दिव्यांग बांधवांचे सगळे आम्हाला साथ असते ज्याच्यामुळे हे काम होत असते. धन्यवाद. अजून आणि 25 पर्यंत कार्यक्रम 2 दिवस 25 अजून 2 दिवस होणार आहे. तुम्हाला कसं वाटलं स्पार्क मेंढा फाउंडेशन? तुम्हाला आजचा कार्यक्रम ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी 2 दिवसामध्ये संपर्क साधा. स्पार्क मेंढा फाउंडेशनच्या वतीनं ज्यांना कृत्रिम अवयवाची गरज आहे, साहित्याची गरज आहे ती मिळेल. आणि खेड राजगुरुनगर या ठिकाणी जी त्यांची शाखा आहे त्याच्याशी संपर्क साधा आणि लाभ घ्या. धन्यवाद. हे बघा आता तर्टे साहेब जरा थोडं ते बोलायचं बोला सर. आमचे हे सहकारी SB बेंद्रे युट्यूब चॅनल आहे त्यांचा. युट्यूब चॅनलला आता आपण बच्चूभाऊ कडू यांच्या ग्रुपला हे युट्यूब आहेत ना व्हिडिओ ते टाकत असतात. त्या युट्यूबला सगळ्यांनी SB बेंद्रे यांच्या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. धन्यवाद. हे बघा आता आमच्या संपूर्ण दिव्यांग बांधवाची मुलाखत घेतली पाहता गाडीमध्ये. तर सगळ्यांनी सांगितलं की व्यवस्थित झालं, चांगलं झालं. आणि प्रत्येकाला जे काय अवयव काय कोणाला पायी कोणाला हात हे ते मिळालं. साहित्य वाटप उत्कृष्ट प्रकारचं झालं बघा. तर आणि जेवणाचे त्यांची नाश्त्याची चहाची संपूर्ण व्यवस्था चांगली केली. तर असं म्हणजे बघा हे म्हणजे सगळ्यांचं म्हणजे मनोगत चांगलं केलं त्यांनी. तर आता धन्यवाद. चला मॅडम जावा सावकाश जावा. हा चला.